नमस्कार. आज आपण संधिवात आणि बद्धकोष्ठता या दोन त्रासांवर बोलूया. नमस्कार. हो, नक्कीच. आपल्याकडे एक लेख आहे, संधिवात आणि बद्धकोष्ठता घरगुती उपाय नावाचा. तर त्यातून कोणते उपाय महत्वाचे वाटतात त्यावर जरा सविस्तर बोलू. हो, चालेल. खूप सामान्य समस्या आहेत या दोन्ही. सुरुवात संधिवातापासून करूया. लेखात म्हटलं आहे की संधिवात म्हणजे काय, तर सांध्यांमध्ये सूज येते, वेदना होतात आणि हालचाल करणं जड जातं. बरोबर. आणि हे वाढत्या वयानुसार किंवा शरीरात वातदोष वाढला की होतं असं लेखात सांगितलं आहे. हा वातदोष म्हणजे आयुर्वेदातला सिद्धांत, बरोबर? हो, वात वाढल्या की शरीरात कोरडेपणा आणि वेदना वाढतात, विशेषतः सांध्यांमध्ये. तर यावर लेखात काही घरगुती उपाय दिले आहेत. कोणते उपाय आहेत? पहिला म्हणजे हळद आणि दूध. रोज रात्री गरम दुधात थोडी हळद टाकून घेणं फायद्याचं आहे असं म्हटले. अच्छा, हळदीमुळे काय होतं लक्की? हळदीमध्ये दाह कमी करणारे गुणधर्म आहेत ना, म्हणजे अँटी इन्फ्लमेटरी. त्यामुळे सूज आणि वेदना कमी व्हायला मदत होते. ओके, हा उपाय तर सोपा आहे, घरी सहज करता येण्यासारखा. अजून आहे मेथीदाणे. रात्रभर थोडे मेथीदाणे भिजत ठेवायचे आणि सकाळी खायचे. मेथीदाण्यांनी काय होतं? त्याने वात कमी होतो असं लेखात म्हटले आहे. मेथी थोडी उष्ण असते ना, आणि वात हा थंड आणि कोरडा असतो. अच्छा, हे खाण्याचे उपाय झाले. बाहेरून लावण्यासाठी काही? हो, आहे ना. सिंधव मीठ म्हणजे रॉक सॉल्ट, ते गरम करून त्याने सांध्यांना शेक द्यायचा. त्याने काय होतं? आराम मिळतो. हो, त्याने वेदना आणि सूज तात्पुरती कमी होते असं वाटतं. म्हणजे रक्ताभिसरण सुधारत असेल कदाचित. आणि तेलाने मालिश वगैरे? हो, त्याचाही उल्लेख आहे. लसूण टाकून गरम केलेलं खोबरेल तेल, त्याने मालिश केल्यास वात नियंत्रणात मदत होते असं मानलं जातं. म्हणजे लसूण पण वातासाठी चांगला? हो, लसूण उष्ण आहे ना. बरं. आणि योगासनांबद्दल काय, लेखात काही म्हटलं? हो, वज्रासन, ताडासन, त्रिकोणासन अशी काही सोपी आसनं सांगितली आहेत. त्याने सांध्यांना लवचिकता मिळते. आणि एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे, सांधे जर जास्त वेळ न हलवता ठेवले तर संधिवात वाढू शकतो. अच्छा, म्हणजे हालचाल करत राहणं महत्वाचं आहे, पण जपून, हो ना? अगदी योग्य प्रमाणात हालचाल, जास्त ताण न देता. ओके, हे झालं संधिवाताबद्दल. आता जरा बद्धकोष्ठतेकडे वळूया. याची लक्षणं म्हणजे पोट साफ न होणं. हो, मल कठीण होणं, पोट फुगल्यासारखं वाटणं, अनेकांना हा त्रास असतो. बरोबर. यासाठी काय उपाय सुचवले आहेत लेखात? यात सगळ्यात महत्वाचा उपाय दिसतोय तो म्हणजे त्रिफळा चूर्ण. अच्छा, त्रिफळा, हे नाव खूप ऐकलंय. हो, आवळा, हिरडा आणि भेडा यांचं मिश्रण असतं ते. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यातून घ्यायला सांगितलंय. याने काय होतं? त्याने आतड्यांची सफाई होते असं मानलं जातं. आणि लेखात असंही म्हटलंय की हे दीर्घकाळ वापरायला सुरक्षित आहे. म्हणजे हे सवय लावणारं नाहीये? तसं लेखात म्हटलंय की ते तुलनेने सुरक्षित आहे, तरी डॉक्टरांचा सल्ला घेतलेलाच चांगला. बरोबर. आणखी काय सोपे उपाय आहेत? अजून एक साधा उपाय आहे, गरम पाण्यात तूप आणि थोडा गूळ घालून पिणे. तूप आणि गूळ, त्याने काय होतं? त्याने आतड्यातून मल पुढे सरकायला मदत होते. स्निग्धता येते ना तुपामुळे. अच्छा, इंटरेस्टिंग आहे. आणखी एक आहे सातूचं सरबत. सकाळी रिकाम्या पोटी घ्यायला सांगितलंय, पचन सुधारायला मदत होते म्हणे. सातूचं पीठ मिळतं त्याचं? हो, तेच. आणि सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून पिण्याचा पण सल्ला आहे. हे तर डिटॉक्ससाठी पण करतात ना बरेच जण? हो, त्याने शरीर डिटॉक्स होतं आणि पोट साफ व्हायलाही मदत होते असा उल्लेख आहे. म्हणजे इथे पचनावर आणि आतड्यांच्या स्वच्छतेवर जास्त भर आहे. अगदी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार. हो, आहाराबद्दल काय म्हटलंय? आहारात फायबर जास्त असलेले पदार्थ घ्यायला सांगितले आहेत, जसं की सफरचंद, केळी, अंजीर, पपई, डाळिंब. फळं? हो, आणि भाज्या, ओट्स वगैरे. फायबरमुळे मल मऊ होतो आणि बाहेर पडायला मदत होते. आणि पाणी? पाणी खूप महत्वाचं. दिवसातून कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यायला हवं असं लेखात स्पष्ट लिहिलंय. हो, पाण्याने आतड्यांमध्ये स्वच्छता राहते आणि मल मऊ राहतो. बरोबर. म्हणजे या लेखातून हेच दिसतं की पाणी आणि फायबर हे बद्धकोष्ठतेवर खूप महत्वाचे आहेत. खरंय. आणि एक गोष्ट जी दोन्हींसाठी लागू होते ती म्हणजे आपली जीवनशैली. हो, त्याचा उल्लेख आहे का लेखात? हो, आहे. पुरेशी झोप घेणं, ताण कमी ठेवणं आणि नियमित चालणं किंवा हलका व्यायाम करणं ही दोन्ही त्रासांवर नियंत्रण ठेवायला महत्वाचं आहे असं म्हटलंय. म्हणजे फक्त उपाय करून नाही चालणार, जीवनशैली पण बदलायला हवी. अगदी.
आणि आहारात काय टाळायचं तेही सांगितलंय. मसालेदार, तळलेले पदार्थ, शिळं अन्न हे सगळं टाळायला हवं. या उलट तूप, लसूण, हळद, मेथी यांचा वापर चांगला असं म्हटलंय का? हो, त्यांचा आहारात नियमित वापर फायद्याचा ठरू शकतो असं दिसतंय. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हा लेख म्हणतो की साधे घरगुती उपाय आणि जीवनशैलीतले चांगले बदल केले तर संधिवात आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या बऱ्याच अंशी नियंत्रणात ठेवता येतात. बरोबर. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघ. काय? हे जे घरगुती उपाय आहेत ना, ते फक्त वरवरची लक्षणं कमी करत नाहीत, तर ते शरीरातल्या मूळ कारणांवर परिणाम करतायत असं दिसतंय. जसं वातदोष कमी करणं किंवा पचन सुधारणं. म्हणजे तात्पुरता आराम नाही तर मुळावर काम करतात असं म्हणायचंय. हो, तर केवळ उपाय म्हणून न वापरता त्यामागचं नैसर्गिक तत्व समजून घेणं आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, नाही का? नक्कीच. खूप छान मुद्दा मांडला. यावर विचार करायला हवा. हां, आजच्या या चर्चेसाठी खूप धन्यवाद. खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद. पुढच्या वेळी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह.